नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला ॲपल केक कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. तसेच आजचा हा केक ओव्हनमध्ये न करता कढईमध्ये बनवलेला आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण कढईमध्ये बारीक मीठ घेऊन त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवायचं आहे. कढईवर झाकण ठेवून गॅसच्या मध्यम आचेवरती प्रीहीट करून घ्यायचे आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला आपण तूप लावून घेऊया. तूप लावून झालेलं आहे. तूप लावून झाल्यावर सर्व बाजूने मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरून घ्यायचा आहे. मैदा पसरून झाल्यावर भांडं आपण बाजूला ठेवूयात. इथे मी या वाटीने मैदा, पिठी साखर, तेल, दही मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कपाचा सुद्धा वापर करू शकता. एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घेऊया. 1.25 वाटी पिठी साखर, 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल घालूया. 2 चमचे व्हॅनिला इसेन्स घालूया. व्हॅनिला इसेन्स 2 चमचेच घालायचा आहे, जास्त नको, नाहीतर केकची चव कडवट होईल. मिक्सरच्या साहाय्याने एकत्र करून चांगले आता आपण फेटून घेऊयात. पिठी साखरेच्या गुठळ्या मिक्सरच्या साहाय्याने चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. 5 ते 7 मिनिटांनंतर मिश्रण आपलं छान फेटून झालेलं आहे. पिठी साखरेच्या अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. इथे मी 2 मध्यम आकाराचे सफरचंद घेतलेले आहेत. सफरचंद धुवून कोरडे करून घेतलेत. नंतर बटाट्याची साल काढायच्या किसनीने त्याची साल काढून अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. फोडीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या, लहान, मध्यम अशा करू शकता. सफरचंदाच्या फोडी आपण मिश्रणामध्ये घालूया. मिक्स करून घेऊया. सफरचंदाच्या फोडी आपल्या मिक्स करून झालेल्या आहेत. आता आपण हे भांडं बाजूला ठेवूयात आणि पुढची क्रिया करायला घेऊयात. खाली कोरडे भांडं ठेवायचं आहे. त्याच्यावर पुरण बारीक करतो ती चाळण ठेवायचे. चाळणीमध्ये 2 वाटी मैदा, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1.5 टीस्पून दालचिनी पावडर, चिमूटभर मीठ घेऊन चमच्याने या पद्धतीने चाळून घ्यायचे. कोरडे साहित्य चाळून झाल्यानंतर चाळण बाजूला काढायचे. इथे मी एक मोठं सफरचंद धुवून कोरडे करून घेतलेले आहे. याचे नंतर आपल्याला पातळ काप करून घ्यायचे. सफरचंदाच्या मिश्रणामध्ये हळूहळू आपण मैदा घालूया. मिक्सरच्या साहाय्याने हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा, मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जास्त पातळ किंवा जास्त दाट झालेलं नाही आहे. आता तयार केलेलं हे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यामध्ये ओतूया. मिश्रण भांड्यामध्ये ओतून झालेलं आहे. हळूवारपणे टॅप करूयात, म्हणजे मिश्रण व्यवस्थित पसरेल आणि त्याच्यामध्ये हवा असली तर ती निघून जाईल. सफरचंदाचे असे उभे पातळ सालीसहित काप करून घेतलेले आहे. हे काप मी कडेने लावत आतमध्ये येणार आहे. हे बघा, स्लाइस असं लावून हाताने असं पसरून घ्यायचे आहेत.
हे बघा, केकवर स्लाइस खूप सुंदर दिसत आहेत. स्लाइस कोरड्या पडू नयेत म्हणून वरून व्यवस्थित साखर पसरून घ्यायची आहे. साखर नीट पसरून टाकायची आहे. जर ती नीट पसरून टाकली नाही तर स्लाइसचा रंग काळसर येतो. माझ्या केकचं थोडं असंच झालेलं आहे, म्हणून साखर व्यवस्थित पसरून टाका. साखर आपली पसरून झालेली आहे. कढईवरचे झाकण काढूया. केकचं भांडं स्टँडवर ठेवूयात. झाकण ठेवूयात. गॅसच्या मध्यम आचेवर केक 40 ते 45 मिनिटे बेक करून घेऊयात. 45 मिनिटे झाल्यावर केक बघितला होता, मध्ये शिजला नाही म्हणून आणखीन 12 ते 15 मिनिटे केक झाकून ठेवला होता. टूथपिकने केक शिजला आहे का नाही ते पाहूयात. मिश्रण आपलं टूथपिकला चिटकलेले नाही आहे. कडेला स्लाइस करपल्यासारख्या वाटत होत्या म्हणून थोडी साखर घातली, पण ती काही विरघळलेली नाही. म्हणून सुरुवातीला साखर व्यवस्थित पसरून टाका, म्हणजे स्लाइस करपलेल्या दिसणार नाही. भांडं थंड झाल्यावर सुरीने कडा सोडून घ्यायच्यात. भांड्यावर प्लेट पालती ठेवून भांडं असं पालतं करून केक अलगद काढून घ्यायचं आहे. हे बघा, केकला रंग सुरेख आलेला आहे. छान मऊसूत आपला केक झालेला आहे. वरून थोडी पिठी साखर भुरभुरून घेऊया, आणखीनच सुंदर केक दिसेल. पिठी साखर भुरभुरून झाल्यावर मधोमध एक चेरी ठेवूयात. केकला आणखीनच शोभा येईल. आपला ॲपल केक खाण्यासाठी तयार झालेला आहे. आजचा हा केक अंड्याशिवाय बनवलेला आहे. तसेच आपण याला कढईमध्ये बेक केला आहे. प्रमाण व्यवस्थित घेतलं तर केक अजिबात बिघडणार नाही. असा ॲपल केक तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.